ज्ञान, संस्कृती आणि समाजसेवेचा त्रिवेणी संगम. विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा देणारे संशोधन, संगीत आणि डिजिटल शिक्षणाच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात परिवर्तन घडवणारे एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व प्राध्यापक डॉक्टर संदीपान गुरुनाथ जगदाळे. त्यांच्या बहुआयामी कार्याची दखल घेत भारताच्या राष्ट्रपती मानश्रीमती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते त्यांना सन 2025चा प्रतिष्ठेचा राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. शिक्षण, संस्कृती आणि समाजसेवेत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या या कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाचा एकमत वर्धापन गौरव 2026 अंतर्गत सन्मान करताना आम्हाला अत्यंत अभिमान वाटतो. नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर संदीपान गुरुनाथ जगदाळे, दयानंद शिक्षण संस्था संचलित दयानंद कला महाविद्यालय लातूर या ठिकाणी 1999 पासून संगीत विषयाचा प्राध्यापक म्हणून मी कार्यरत आहे. मला सांगायला खूप आनंद वाटतोय की या दयानंद कला महाविद्यालयाच्या शिक्षण संस्था चालक माननीय लाहुटी साहेब, आदरणीय बियाणी साहेब, प्राचार्य डॉक्टर शिवाजीराव गायकवाड सर, जोशी मॅडम, नागरगोजे सर यांच्या सहयोगाने खूप चांगल्या प्रकारचे उपक्रम राबवण्याची मला संधी मिळाली आणि आतापर्यंत अनेक विद्यार्थी हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचलेले आहेत. हे सांगताना मला खूप मनस्वी आनंद होतोय. गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचा कार्यक्रम सोलापूरला तालनिनाद नावाचा झाला होता, ज्यामध्ये जवळपास 8 विद्यार्थी आम्ही त्या ठिकाणी संमेलित झालेलो आहोत. त्यानंतर विश्व सांस्कृतिक महोत्सव, त्यानंतर विश्व सांस्कृतिक महोत्सव ज्याला वर्ल्ड कल्चरल फेस्टिवल म्हणतात, तो नवी दिल्लीमध्ये भारत सरकार आणि आर्ट ऑफ लिव्हिंगच्या माध्यमातून झाला होता. त्यामध्ये जवळपास 10 विद्यार्थ्यांना घेऊन मी त्यामध्ये संमेलित झालेलो आहे. जवळपास आतापर्यंत दयानंद कला महाविद्यालयाचे, विशेषतः आमच्या संगीत आणि सांस्कृतिक विभागाचे 32 विद्यार्थी हे टीव्ही आणि चित्रपट कलावंत झालेले आहेत. त्याचबरोबर अनेक विद्यार्थी अधिकारी सुद्धा झालेले आहेत आणि अविरत हा प्रवास जो आहे तो सातत्याने चालू आहे. राष्ट्रीय कला उत्सव स्पर्धा जी पूर्ण भारतभरामध्ये होते, ज्यामध्ये आदित्य कुलकर्णी नावाचा एक माझा विद्यार्थी आहे जो चित्रकलामध्ये भारतामध्ये पहिला आलेला आहे आणि अगदी परीक्षा पे चर्चा सारखा कार्यक्रम आहे, ज्यामध्ये आपले नरेंद्र मोदी साहेबांच्या बाजूला बसण्याची त्याला खरं तर संधी मिळालेली आहे. त्यानंतर मागच्याच वर्षी सायली टाक नावाची विद्यार्थिनी आमच्या दयानंद कला महाविद्यालयाचे, तर तिनं सुद्धा पहिल्या जिल्ह्यामध्ये पहिलं येणं, विभागामध्ये पहिलं येणं, राज्यामध्ये पहिलं येणं आणि संपूर्ण देशामध्ये पहिला क्रमांक तिनं प्राप्त केलेला आहे आणि आपल्या लातूरची शानमान उंचवण्याचं काम तिनं केलेलं आहे. तर मला वाटतं की हे मोठं एक योगदान आपल्या या दयानंद कला महाविद्यालयाला देण्याचं एक भाग्य मला लाभलेलं आहे. अनेक विद्यार्थी खरं तर गुणवान असतात आणि त्या गुणवान विद्यार्थ्याच्या पाठीवर फक्त आम्ही कौतुकाची थाप दिली आणि पाहता पाहता ते आता सेलिब्रिटी म्हणून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव लौकिक होतोय. शिवशाहीर संतोष साळुंके आता पोवाड्यामध्ये त्याचं खूप मोठं नाव होतंय. अभिजित जाधव आमच्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, आज संबळ वादन आणि लोकगीताच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात तो कार्यरत आहे. राजन सर्वदे नावाचा विद्यार्थी आहे, तो बसल्या बसल्या शीघ्र कवी जसा असतो तसं तो कविता, गाणी त्या ठिकाणी करायला लागला आणि त्याच्याही पाठीवर आम्ही कौतुकाची थाप दिली आणि बघता बघता आज हा राजन सर्वदे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मर्द मराठ्याचं पोर जे गाणं आहे त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे आणि ते गायलेलं आहे. आज तोही लोकप्रिय सगळीकडे झालेला आहे. आसावरी सेलमोकर जोशी नावाची विद्यार्थिनी आहे, तिने तर वेव्ज नावाचा कार्यक्रम आहे जो इंटरनॅशनल लेवलचा आहे. मुंबईमध्ये तो कार्यक्रम झालेला होता, त्यामध्ये ती संमेलित झालेली आहे. दूरदर्शनवर त्याचबरोबर दूरदर्शनच्या माध्यमातून भारत एक खोज नावाचा एक कार्यक्रम होता, टॅलेंट सर्चचा असा एक कार्यक्रम होता, तर त्यामध्ये तिला सुद्धा अतिशय चांगल्या प्रकारचं पारितोषिक म्हणजे सर्वोत्कृष्ट पुरस्कार गायकीचा ऑल इंडियामधून तिला मिळालेला आहे. तेजस धुमाळ नावाचा विद्यार्थी आहे, ज्याने तबला वादनाच्या माध्यमातून जवळपास 7 ते 8 सुवर्ण पदक अगदी विद्यापीठ स्तरापासून ते राष्ट्रीय पातळीपर्यंत पोहोचवलेला आहे. बालाजी सोळ नावाचा विद्यार्थी आहे, आपल्याला सगळ्याला ज्ञात आहे. हास्य तो कॉमेडी करतो, कॉमेडी बिमेडी असेल किंवा एक टप्पा आउट सारखा कार्यक्रम आहे आणि एक निवेदक म्हणून अतिशय चांगली भूमिका असतो ते निभवतोय. तर असे खूप सारे विद्यार्थी घडलेले आहेत. मला वाटतं की या आयुष्याची खूप मोठी माझी खरं तर एक अचिव्हमेंट आपण म्हणूया आणि या माध्यमातून अनेक पुरस्कार सुद्धा मला मिळालेले आहेत. 2023 मध्ये महाराष्ट्र शासनाचा सावित्रीबाई गुणगौरव आदर्श शिक्षक पुरस्कार मला मिळालेला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक जडणघडणीमध्ये मी योगदान दिलेलं आहे. त्यांची सामाजिक जडणघडण आणि राष्ट्रीय एकात्मता निर्माण करण्यासाठी अगदी बेंगलोरपर्यंत आम्ही गेलेलो आहोत आणि त्याही ठिकाणी आमच्या दयानंद कला महाविद्यालयाचे जवळपास 8 विद्यार्थी त्यामध्ये संमेलित झाले होते आणि मी संघनायक म्हणून महाराष्ट्राच्या टीम बरोबर गेलेलो आहे. तर त्याही कार्यक्रमामध्ये आमच्या विद्यार्थ्यांनी आपली महाराष्ट्राची जी लोकधारा आहे ती पूर्ण भारत
मधून आलेले जे काही युवक होते त्या युवकांना दाखवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. तर मला वाटतं की अशा पद्धतीने सर्वांगीण विकास मुलांचा कसा व्हावा. आणि आता राष्ट्रीय शिक्षण धोरण चालू आहे, त्या शिक्षण धोरणामध्ये मला संधी मिळाली काम करण्याची. अगदी 3री पासून ते 10वी पर्यंत सिलेबस करण्यामध्ये मी योगदान दिलेलं आहे. संगीताचा सिलेबस त्या ठिकाणी झालेला आहे. अजून आनंदाची गोष्ट म्हणजे NCERT जे पूर्ण भारत सरकारचा CBSEचा आणि केंद्रीय विद्यालयाचा अभ्यासक्रम तिथं होतो, तर 11वी 12वीच्या त्या अभ्यासक्रमावर काम करण्याची आता मला संधी मिळालेली आहे. जवळपास संगीत विषयाची माझी 2 शिक्षक हस्त पुस्तिका, 2 पाठ्यपुस्तक बालभारतीच्या माध्यमातून माझी पूर्ण झालेली आहेत आणि इतर अशी मिळून जवळपास 25 पुस्तकं ही संगीतावर लिहिलेली ही माझी प्रकाशित झालेली आहेत. केवळ फक्त नावापुरती नाही तर ती प्रत्येकाला उपयोगाची पडत आहेत. महाराष्ट्रातून आठवड्यातून एखादा दुसरा फोन येतो की सर तुमचं मला पुस्तक खूप आवडलेलं आहे, तर मला वाटतं तोही मला मनस्वी आनंद आहे. एवढंच नाही तर अगदी अमेरिका आणि कॅनडापर्यंत ही माझी पुस्तकं गेलेली आहेत. मग अमेझॉन असेल, बुकगंगा असेल, मॅजेस्टिक असेल, अक्षरधारा अशा वेगवेगळ्या प्रकाशनाच्या माध्यमातून ऑनलाईन सुद्धा ती पुस्तकं सगळ्या विद्यार्थ्यांना, संगीत साधकांना उपलब्ध आहेत. त्याचबरोबर व्हिडिओ निर्मिती मी केलेली आहे. 11वीचा पूर्ण सिलेबस, 12वीचा पूर्ण सिलेबस यूट्यूबच्या माध्यमातून मी सगळ्या महाराष्ट्राला दिलेला आहे आणि लाखो लोकांनी त्याचा आनंद घेतलेला आहे, त्याचा लाभ घेतलेला आहे आणि त्यांच्या आयुष्यामध्ये खूप फायदा होतोय. केवळ 11वी 12वीच नाही तर BA शिक्षण घेणारे विद्यार्थी, MA विद्यार्थी असतील किंवा गांधर्व मंडळाच्या परीक्षा देणारे विद्यार्थी, या प्रत्येकासाठी ते व्हिडिओ असतील, ते माझी जी पुस्तकं आहेत ती उपयोगी पडत आहेत आणि मला वाटतं निश्चितच त्याचा फायदा आहे. आणि अजून एक महत्त्वाचं काम की संगीताचं 12वीचं पुस्तक हे अंध लोकांसाठी कुठलंच उपलब्ध नव्हतं, जे मागच्या 2-3 वर्षापूर्वी ब्रेल लिपीमध्ये मी तयार केलं, स्वखर्चानं तयार केलं आणि महाराष्ट्रातल्या जेवढे अंध मुलं आहेत 11वी 12वीला शिकणारे, तर त्या मुलांना मोफत वितरित करण्याचं मी काम केलेलं आहे. तर अशी खूप सारी कामं सांगीतिक चळवळीमध्ये केलेली आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युवक महोत्सव. खरं तर वरिष्ठ महाविद्यालयाची ऍक्टिव्हिटी आहे, आम्ही खरं तर 11वी 12वीला शिकवतो, परंतु या माध्यमातून आमच्या अनेक विद्यार्थ्यांना घडवण्याचं, मग पोवाडे स्वतः लिहिलेले आहेत, पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृती केलेली आहे, त्या माध्यमातून अनेक विद्यार्थी आमचे घडलेले आहेत. आणि युवक महोत्सवामध्ये मागच्या 20-22 वर्षामध्ये आम्ही उपविजेते पदाच्या खाली कधीच आलेलो नाही. सातत्याने आम्हाला जनरल चॅम्पियनशिप मिळालेली आहे. आणि याचबरोबर जे पोवाडे आहेत त्या पोवाड्याच्या माध्यमातून जनजागृतीचं काम मी मोठ्या प्रमाणात केलंय. कोविड-19 आला त्या काळामध्ये अनेक पोवाडे मी तयार केले आणि त्याचा फायदा जनजागृतीसाठी झाला. अगदी DD1 वर किंवा अगदी साम TV वर ते प्रकाशन झालेलं आहे. त्याचबरोबर आता मतदान जनजागृतीचा कार्यक्रम झाला, त्यामध्ये सुद्धा स्वखर्चाने मी पोवाडा निर्माण केला. वर्षा ठाकूर घुगे आपल्या कलेक्टर मॅडम होत्या, त्या वर्षीचा विषय आहे. आणि मला सांगायला आनंद आहे की जवळपास भारत सरकारची जी काही हे आपले आकाशवाणी केंद्र आहे दिल्लीचं, तर त्याच्यावर जवळपास 2.5 मिनिटाची एक बातमी त्या निमित्ताने प्रकाशित झाली. तर मला खूप आनंद आहे की या संगीताचा उपयोग मनोरंजन आहे, आनंद आहे, त्याचबरोबर जनजागृती आहे, अशा सर्वांगीण विकासासाठी आणि मुलांच्या आयुष्यामध्ये त्यांच्या आयुष्यात उभं करण्यासाठी, उभारी देण्यासाठी ही कला उपयोगाची ठरते आहे. आणि यामध्ये मला खारीचा वाटा उचलता आला हे मी माझं परमभाग्य समजतो. धन्यवाद.